50 गाड्यांचा बॉडीगार्डचा ताफा घेऊन फिरतो. कोणापासून भीती आहे? कोणापासून? त्यांचे जे चिरंजीव आहेत त्यांची सुरक्षा व्यवस्था. मला त्यात पडायचं नाही आहे. भीती नाही ना आमच्यापासून, शिवसैनिकांपासून खऱ्या. मग तुम्हाला हे बोलू नका तुम्ही. ही खाकी वर्दीची जी मस्ती आम्हाला तुम्ही दाखवता, ईडी सीबीआय, हा कसे फुटले म्हणतात ते. गिरीश महाजन जे म्हणतात ना, फुटले. माझ्याकडे एक दिवस ईडी आणि सीबीआय आली ना, सगळ्यात आधी गिरीश महाजनला फोडून दाखवतो. एक दिवस नाही, अर्धा तास जरी ईडी सीबीआय माझ्याकडे आली तर सगळ्यात आधी गिरीश महाजनला मी नाही फोडून दाखवला तर बघा. आणि त्याच्यावरती मी सविस्तर बोलणार आहे या व्यक्तीवर. ह्या काय समजतो स्वतःला? नाशिकच्या कुंभमेळ्यात सगळ्यात मोठा भ्रष्टाचार चालला हिंदुत्वाच्या नावानं. कुठले कॉन्ट्रॅक्टर्स, काय, सगळी यादी माझ्याकडे आलेली आहे. आणि हे आम्हाला शिकवणार. हा, ज्याने आयुष्यभर पोलीस संरक्षणामध्ये गुंडगिरी आणि भ्रष्टाचार केला ते आम्हाला शिकवणार. मग भीती नाही ना. मग नाशिक महानगर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तुमचे नगरसेवक ठाण्यात लपवून का ठेवलेत? तुमचं सरकार आहे ना, तुमचे पोलीस आहेत ना, तरीही तुम्ही हे का लपवून ठेवले? भीती आहे ना तुमच्या मनामध्ये. तेव्हा ही राडेबाजीवरती आव्हान देऊ नका. आव्हान द्यायचं असेल ना तर पोलीस बाजूला ठेवून या. आणि परत सांगतो, अर्धा तास ईडी सीबीआय आणि पोलीस द्या, गिरीश महाजन पहिला फुटेल. गिरीश महाजन ही व्यक्ती पहिली फुटेल. हे आम्हाला सांगू नका. ते संघाच्या चड्ड्या बिड्ड्या, विचार, आयडिओलॉजी हे आम्हाला सांगू नका. हेच पहिले फुटतील. आता बोला. नाही, आणि ते रावसाहेब दानवे म्हणत होते, काय संजय राऊत, रावसाहेब दानवे, काय संजय राऊत भाषा वापरतात मला कोणते सांगितलं? जे रावसाहेब दानवे शेतकऱ्यांना साले, चोर, लफंगे, दरोडेखोर म्हणतात, ती कोणती भाषा? प्रामाणिक शेतकऱ्यांना हे साले चोर आहेत, हे साले लफंगे आहेत, हे साले बेईमान आहेत, हे रावसाहेब दानवांची मंत्री म्हणूनची वक्तव्य आहेत. बरं का? आम्ही त्या गद्दारांना शिव्या घातल्यात. गद्दारांना मी म्हणतो आहे ना, गद्दारांविषयी इतकं प्रेम का? गद्दारी करणाऱ्यांविषयी तुम्हाला इतकं प्रेम का? हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. कारण या पक्षाचा जन्मच बेईमानीतून झालेला आहे. हाँ बोले, आप हिंदी की बोले. सर ये बताइए, अब आप लोग की बैठक हो गई, वहाँ सुरक्षा बढ़ाई जा रही है, ऐसे भी खबरें आ रही कि इधर उधर गए वो लोग चार्टर्ड प्लेन से जो पाकिस्तान से थे. आप लोगों ने भी देखो, आज हमने एक मीटिंग जो हमारी थी पार्लियामेंट्री दल की, उसमें हमारे लोकसभा के 3 सांसद आए थे, राजाभाऊ वाझे, अनिल देसाई, अरविंद सावंत, और बाकी के लोग आए नहीं हैं. हमने उनको तो पहले शोकाज नोटिस दी है, 7 दिन का उनको जवाब के लिए टाइम दिया है. बाद में देख लेंगे. अभी वो प्रोसेस शुरू हो गया, हम उनको डिस्क्वालीफाई करने की पूरी कोशिश करेंगे. अगर लोकसभा के अध्यक्ष नियम कानून और सुप्रीम कोर्ट के निर्देश के तहत काम करेंगे तो ये लोग डिस्क्वालिफाय हो जाएंगे. सर्वोच्च न्यायालयामध्ये तुम्ही जाणार किंवा आधी लोकसभेची प्रोसेस पूर्ण हो जाए. पहले लोकसभा का प्रोसेस पूरा होने दो, बाद में आप जाएंगे, सब कुछ करेंगे. ये लड़ाई आप संसद में भी चलेगी, कोर्ट में भी चलेगी और सड़क पर भी चलेगी. और सड़क पर की लड़ाई शुरू हो गई है. मुंबई, महाराष्ट्र में आप देखिए तो सभी जो गद्दार लोग हैं बेईमान, उनकी सिक्योरिटी बढ़ा दी है. पूरा ताम झाम. अब भारत की फौज भी लेके आइए, भारत की फौज को उतारिए. यही बाकी है गद्दारों की रक्षा के लिए. हाँ, जिस गद्दारों को गोली मारने की भाषा अनुराग ठाकुर ने की थी, ऐसे गद्दारों को आपकी पुलिस सिक्योरिटी दे रही है. सर, कहा जा रहा है कि जो सांसद है आपके वो रेबल मिले थे स्पीकर से, और मिलने के मुझे मालूम नहीं. अयोध्या चले गए, बनारस चले गए, तिरुपति दर्शन करने के गए. अच्छा, क्या भगवान का आशीर्वाद ले रहे हैं क्या गद्दार? हाँ, ये नया कौन सा एक शुरू हो गया है परंपरा, गद्दारी करे और भगवान का आशीर्वाद ले? हाँ, जहाँ जाना है वहाँ जाने दे. डर डर के वो भागते रहेंगे, घूमते रहेंगे.
सबके घर की सिक्योरिटी बढ़ा दी है, हाँ, जहाँ जहाँ उनकी प्रॉपर्टी है, और कल वापस 5-5 करोड़ मिले हैं तो वो पैसे को भी सिक्योरिटी दी है, लगता है मुझे. तुमच्या पक्षाच्या माध्यमातून यांचं पुनर्वसन, राजकीय पुनर्वसन शिवसेनेमुळे झालं होतं यांचं. येत्या काळात या 6 जणांचं भवितव्य कसं बघता? हे सगळे निवडणूक हारणार. त्यांच्यात हिंमत असेल, नैतिकता असेल तर शिवसेनेनं मशाल चिन्हावर त्यांना निवडून आणलं, त्यांनी राजीनामा द्यावा आणि परत निवडणुकीला उभं राहावं. आम्ही त्यांना अजिबात गद्दार म्हणणार नाही, अजिबात नाही. आम्ही लोकांना सांगू की यांनी नैतिकतेचं पालन केल्यामुळे राजकारणातले हे नवीन संत आहेत. तुम्ही आमच्या तिकिटावर, आमच्या पैशावर, आमच्या मेहनतीवर निवडून आलात ना, मग तुम्ही राजीनामा द्या आणि तुम्ही ज्या पक्षात जाऊ इच्छिता त्या पक्षातून निवडणूक लढा आणि निवडणूक फेअर होऊ द्या. अनुपस्थित राहतील त्यांना तुडवा, हा, मग हे सकाळी तुमचं स्टेटमेंट. हो, म्हणून तर सिक्युरिटी दिली ना त्यांना लगेच. आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरू होणार आहे.